नमस्कार मित्रांनो, आपण व्हेजिटेबलमध्ये आता सर आले आपल्याकडे. सर माहिती सांगणार आहे. तर हे नवीनच पीक आहे मित्रांनो. तर सर हे कोणतं पीक आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, कलर्स सीड्स प्रायव्हेट लिमिटेड क्रॉप्स 2025मध्ये आपलं स्वागत आहे. आपण इथे वेगवेगळ्या व्हरायटीज लावलेल्या आहेत. त्यामध्ये नवीन एक्झॉटिक व्हरायटीज म्हणून आपण इथे काही गोबीवर्गीय पिकांची लागवड केलेली आहे. त्यामध्ये आमचं कोल रबी हे KSP 5292 हे व्हरायटी वाण इथे लागलेलं आहे. असं आहे. याचा कालावधी जो आहे साधारणतः 25 दिवसाची नर्सरी असते. त्याच्यानंतर ट्रान्सप्लांटिंग नंतर 45 ते 50 दिवसामध्ये तयार होतं आणि साधारणतः 400 ग्राम वेट असणारा कंद हा मार्केटच्या साईजचा असतो आणि याच्यासाठी मेट्रो साईज 400 ग्रामपर्यंत चांगली मार्केटेबल. याचा हार्वेस्टिंग काला म्हणजे तोडा कधी होता? साधारणतः 45 ते 50 म्हणजे आपण प्लांटेशन केल्यानंतर तयार होतो. म्हणजे याला म्हणजे इथून कट केलं जातं का? यांचं खालून जो देठ असतो याच्या इथनं कट केला जातं याच्यामध्ये. ठीक. आणि हे जास्त हॉटेल लाईनला मोस्टली हे टेबल पर्पजसाठी सॅलड पर्पजसाठी यूज केला जातो आणि याचा जो मार्केट प्लेस आहे ते बऱ्यापैकी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मार्ट्समध्ये हे वापरलं जातं. आणि दुसरी म्हणजे आता ब्रोकली तर सर्वांना माहिती आहे. ब्रोकली ही कोणती व्हरायटी ब्रोकली? जसं गोबीवर्गीय पिकामध्ये फुलगोबी पत्तागोबी आपण नेहमी माहीत असल्यापैकी वापरतो. त्यापैकीच एक ब्रोकोली जे की हिरव्या गोबीमध्ये आहे. जसं हे बऱ्यापैकी याच्यामध्ये व्हिटॅमिन A व्हिटॅमिन C याचं प्रमाण आहे. त्याच्यासोबतच त्याच्यात अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज पण आहेत. त्याच्यासाठी याचा मार्केट एरिया हा भविष्यामध्ये जास्त वाढतोय आणि याच्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये याला चांगले 200 रुपये किलो प्रमाणे रेट मिळतात. शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा. आणि फुल पण एकदम ॲव्हरेज फुल आहे. तरी वेट किती असते का? वेट साधारणतः जी मार्केटेबल साईज असतं तिचा वेट असतं 750 ते 800 ग्राम वेट याचं जातं. आणि याचा लागवडीची सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे याची वेट जर म्हणलं तरी एक टोटल साधारणतः 60 दिवसामध्ये 60 ते 70 दिवसामध्ये हा वाण तयार होतो. ॲव्हरेज किती येतं? ॲव्हरेज तरी बी शेतकरी याला ग्रो केलं तर साधारणतः 25 टनाचं ॲव्हरेज एकरी येतं. आणि प्लांट टू प्लांट किती डिस्टन्स? आता याचं प्लांट टू प्लांट डिस्टन्स आहे. तर आपण इथे 2x2 वर केलेलं आहे, पण शेतकरी याचं 2x1.5 वर पण प्लांटेशन करतात. वॉटर मॅनेजमेंट जास्त म्हणजे काळीची जमीन असली तर किती घंटे मोटर चालली पाहिजे किंवा पाण्याचा डिस्चार्ज किती झाला? तसं जर बघितलं तर आपण जसं फुलगोबीचं पीक घेत असतो आपण तसंच सेम प्रोसेस, बाकी कुठली वेगळं वापरायचं नाही. सारखंच फुलगोबी सारखंच याचं पूर्ण फवारणी फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल, फवारणी असेल आणि बाकी जसं अर्थिंग अप असेल हे सगळं फुलगोबी सारखं आहे. म्हणजे सेमच आहे बाबा, कुठली वेगळी याला काही तरतूद करायची गरज नाही मित्रांनो. तर सेम असल्यामुळे काही टेन्शन नाही. दुसरी मार्केट रेट पण चांगले भेटतात. ही गोबीची समज नाही. सर ही कोणती व्हरायटी? ही आमची साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर आणि 15 नोव्हेंबर ह्या कालावधीसाठी लागवडीसाठी स्नोबॉल ग्रुपमध्ये असणारी गोबी आहे. हिच्या साधारणतः हिचा कालावधी हा 85 ते 90 दिवसाचा आहे आणि सुरुवातीला 25 दिवसाची नर्सरी असते. 25 दिवसाची नर्सरी. प्लांट टू प्लांट याची बी डिस्टन्स किती? नाही, आता जसं बघितलं तर याची कॅनोपी मोठी आहे. त्याच्यासाठी लागणारं जे प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स हे जास्त असतं. इथे आपण 2x2च्या 2x2 फुटावर लागवड केलेली आहे. बघू शकता मित्रांनो, फळांची साईज बी मोठी आणि झाडाचा जो आकार आहे तो पण भरपूर प्रमाणात मोठा आहे. त्याच्यामुळे याला जागा पण जसं मोठी लागते आणि जसं गड्ड्याचा आकार हा 2 किलो याच्यापर्यंत जातो. तर गड्ड्याचा आकार मोठा असल्यामुळं त्याला डिस्टन्स बी तेवढा लागतो. त्यावेळेस ते सुटेबल असल्यामुळं फळ बी पोचतं. त्याच्यामुळं हे 2x2 वर लागवड करू शकतो आपण, नाही का सर? दुसरी व्हरायटी तर मित्रांनो आपण आज सध्या फ्लावरमध्ये आहे आणि रेड कॅबेज ना सर? रेड कॅबेज आहे. ही कुठली व्हरायटी? ही व्हरायटी आपली आहे 5387. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारेच हे गड्डा आहे
आणि हिचा गड्डा तरी किती ॲव्हरेज सरासरी वजन देते? साधारणतः 1 किलो पर वेट जातो आहे. आणि प्लॅन टू प्लॅन सेमच 2 बाय 2 2 बाय 2 आहे. साधारणतः 70 दिवसाचा कालावधी आहे. 1 ते 1.25 किलो पर्यंत हेड वेट जातं त्याचं. असं आहे. हिची नर्सरी लावावं लागते किंवा नर्सरी साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत याची करू शकतो. आणि हिचं जर ॲव्हरेज पर एकर जर धरलं तर किती ॲव्हरेज? याचं साधारणतः 55 ते 50-55 टनापर्यंत जातं. 50-55 टनापर्यंत जातं. मित्रांनो, आपण आता सध्या ह्या व्हेजिटेबलमध्ये उभा आहे. सर, ही व्हरायटी कोणती? ही आमची पत्ताकोबीतली नवीन व्हरायटी आहे, जिचं नाव व्हिक्ट्री आहे. KSP 1845. हिचा तयार होण्याचा कालावधी हा 55 ते 60 दिवसाचा आहे. आणि जर गड्डा जर बघितला तर एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि कोअर पण शॉर्ट आहे. जसं इडिबल पार्ट त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात आहे. असं आहे. आता आकार जर बघितला तर एकदम नारळी शेपमध्ये आहे आणि कॉम्पॅक्टनेस एकदम चांगल्या प्रकारचा आहे. तसं आणि त्याचं वेट जर बघितलं तर 800 ते 1 किलो प्रमाणे आहे वेट जाऊ शकतो. हिचा हंगाम कोणता आहे सरासरी? याला आपण वर्षभर करू शकतो. वर्षभर कधी लावू शकतो. हिची सीड म्हणजे सीड लावली तर चालेल किंवा रोप लावावं लागतं? नाही, आता तसं काही बेल्टमध्ये हिचं डायरेक्ट सीड सोईंग पण करतात. परंतु आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शेतकरी हा आधी नर्सरी करतो आणि त्याच्यात 25 दिवसाच्या नर्सरीनंतर ती ट्रान्सप्लांट करतो. ट्रान्सप्लांटिंग नंतर हिचा कालावधी 55 ते 60 दिवसाचा आहे तयार होण्याचा. ॲव्हरेज उत्पादनाचा विषय जर म्हणलं तर उत्पादन जर घेतलं तर साधारणतः 35 ते 40 टनाचं उत्पादन हिचं आहे. एकरी 35 ते 40. बघू शकता मित्रांनो, हिची गड्ड्याची साईज पण मस्त आहे. आणि याच्यावर सरासरी येणार जर म्हणलं तर रोगाचं नियोजन तसं कॅबेज, कॉलीफ्लॉवर ह्या याच्यामध्ये जर रोग बघितला तर ब्लॅक रॉट नावाचा रोग हा मोठ्या प्रमाणात असतो. परंतु आमचा रिसर्चच त्या याने असतो की बऱ्यापैकी रोगप्रतिकारक शक्ती असणारे वाण तयार करण्याचा. आम्ही त्या पद्धतीनं याच्यामध्ये नेहमी नवीन संशोधनात्मक व्हरायटी तयार करतो. अळीचं जर प्रमाण म्हणलं तर अळीला जाते का? हां, तसं डायमंड बॅक मत हा याचा मेजर पेस्ट आहे. परंतु जो हेल्दी सीझन असतो याच्यामध्ये याचं प्रमाण फार कमी प्रमाणात आढळतं आणि तेच जर उन्हाळी सीझन असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. तर मित्रांनो, सरांना खूपच चांगली माहिती सांगितलं. सराचं धन्यवाद. आणि कलर सीडमधले भरपूर व्हरायट्या बघितलेल्या आपण. तर आता 2-3 व्हरायट्या बघायच्या बाकी आहे. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.